श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आत मजेत आत ना असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी किंवा सिंह राशीबद्दल. सिंह राशीला शनी दोष आहे या वर्षामध्ये, तर सिंह राशीला स्वामी ग्रह जो आहे तो सूर्य आहे. आणि या वर्षामध्ये किंवा या जून महिन्यामध्ये 2026 जून महिना तर तुमच्यासाठी कसा जाईल हे आपण बघणार आहोत. तुम्हाला ज्या गुरूंचं नाव ज्या गुरूंची तुम्ही सेवा करताय त्या गुरूंचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. आणि एखाद्या देवताला बघितल्यानंतर तुम्हाला अश्रू येतात किंवा एखाद्या देवतासमोर बसलं तर तुम्हाला डोळ्यात अचानकपणे पाणी येतं, तसं काही होत असेल किंवा अशा देवतेचं जे तुमचं आणि त्या देवतेचं कनेक्ट खूप छान असेल तर तुम्हाला त्या देवतेचं 3 वेळा नाव घ्यायचं आहे. जसं की आता मला स्वामींना बघितल्यानंतर अश्रू अनावर होत नाही, भले ते सुखाचे असावेत किंवा दुःखाचे असावेत. मग त्या देवतेचे ज्या गुरूंना तुम्ही मानताय त्या गुरूंचं 3 वेळा तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराज, या महिन्यामध्ये माझ्या आयुष्यातली करंट एनर्जी कशी आहे किंवा माझ्या आयुष्यात या महिन्यामध्ये काय घडणार आहे जून महिन्यामध्ये, तर त्याची मला क्लिअरिटी व्यवस्थित आणि स्पष्ट द्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जे काय आहे ते मी या महिन्याच्या सगळ्या गोष्टी फेस करायला तयार आहे, पण तुम्ही जे काय सांगाल ते मला क्लिअर सांगा. फॅमिली आहे, 10 ऑफ कप्स आहे, वाव, टेन्शन पण आहे, 9 ऑफ सोर्ट्स. टेन्शन घ्यायचं नाही आहे, डिप्रेशनमध्ये जायचं नाही आहे. रात्रीचं झोप मोड होते आहे तुमची या महिन्यामध्ये, की जेणेकरून विचार कोणत्या गोष्टीचा तुम्ही करताय किंवा एका वेळ अशी आहे की तुमच्या मनात एक दुःख आहे, स्वतःच्या मनामधलं स्वतःसाठी एक असे घर आहे तुमच्या मनामध्ये जिथं तुम्ही स्वतः रडता, स्वतः त्या वेळेसाठी रडता, त्या सिच्युएशनसाठी रडता. त्या गोष्टी तुम्हाला फील होतात, त्या गोष्टी तुम्हाला आठवतात, त्या गोष्टींसाठी तुम्ही सतत एकटे रडत असता. ह्या गोष्टीचा तुम्हाला त्रास कुठेतरी होत असतो. पण दुसरं असं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मेहनत खूप घ्यायची आहे, मेहनत इतकी घ्यायची आहे की त्यातून तुम्हाला काहीतरी अचीव करायचं आहे. पण तुम्ही इतकं कष्ट करता, कुठेतरी त्याची मेहनत किंवा त्याचं पैसा, कुठेतरी लक्ष्मी तुम्हाला येण्यासाठी कमी पडत आहे. तुमची स्वप्न जी आहेत ती या वेळेसाठी खूप मोठी आहेत किंवा ही वेळ जी आहे त्या वेळेमध्ये सपोज आता एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे पण ती करायचीच आहे मला ह्या महिन्यामध्ये, कसल्याही परिस्थितीत ती गोष्ट कंप्लीट करायची आहे, पण माझ्याकडे जेवढा हवा तेवढा बॅलन्स नाही आहे, मी इतकी मेहनत करूनसुद्धा कुठेतरी मी कमी पडत आहे. अशी काही सिच्युएशन तुमच्यामध्ये क्रिएट होताना दिसत आहे. पण त्यातूनसुद्धा तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करताय, कुठेतरी प्रयत्न करून ती रक्कम निर्माण करताना किंवा ती वेळ मारून पुढे जाण्याचा प्रयत्न देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने पडण्याचा प्रयत्न करताय. संसारामध्ये ताणतणाव किंवा पास्टमध्ये तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या असतील, मला वाटतं खूप जणांच्या म्हणजे जी कोण तुम्ही एनर्जी सिंह राशीसाठी बघत असाल तर ऑलरेडी शनी दोष तुम्हाला सुरूच आहे. तर त्या राशीमध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये खूप अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. संसारामध्ये नवरा बायकोचं वाद होणे, घरात एकता नसणे, मुलांमध्ये लहान मुलांच्याकडे तुमचं लक्ष नसणे किंवा तुमच्यामध्ये टॉर्चर खूप करत आहेत, एक त्रास देत आहेत कोणतरी तुम्हाला, जे की तुम्हाला घरात राहू नकोस किंवा घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, घराच्या बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल घडताना दिसत आहेत आणि त्या खूप निगेटिव्ह होताना दिसत आहेत. तर तुम्हाला या गोष्टीतून सुद्धा सावरायचं आहे. त्या गोष्टी तुम्हाला मनापासून तुम्हाला स्वीकारायच्या आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टी होऊ नयेत याचाच देखील प्रयत्न करायचे आहे. आणि वादविवाद होताना दिसतो आहे तुमच्यामध्ये. जर तुमची जाऊ असेल, सासू असेल, आई असेल, वडील असतील, भाऊ असेल किंवा नवरा बायको तुम्ही स्वतः असाल तर वाटणीसाठी कुठेतरी वाद होताना दिसतोय किंवा एखादा मतभेद होताना किंवा गैरसमज होताना त्यातून वाद निर्माण होतोय. अशा काही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये गैरसमज निर्माण होताना दिसत आहे. तुम्हाला त्यावरती जरासा फोकस द्यायचा आहे आणि हे थोडं कुठेतरी कार्मिक देखील आहे, त्याचा तुम्हाला उलगडा देखील होताना दिसतोय की हे पास्टमध्ये ह्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्या होत्या आणि त्याच गोष्टी आता नाही, पास्टमध्ये ह्या गोष्टी मी कोणासोबत तरी केल्या होत्या किंवा पास्टमध्ये हे कर्म माझ्यासोबत झालं होतं आणि हेच कर्म आता माझ्या
ज्यांनी माझ्यावर केलं त्यांच्यावरतीच ही वेळ आलेली आहे. अशा काही गोष्टी कार्मिक ज्या आहेत त्या तुमच्यासोबत या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत आणि त्या तुमच्यासाठी योग्य आणि चांगल्याच राहताना दिसत आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स पैसा खूप दिसतो आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, जे की अचानकपणे असं जेणे की तुम्ही एक तुमचं स्टेटस निर्माण झाले, एक तुम्ही स्थिरता आली तुमच्या आयुष्याला, एक चांगलं वळण तुमच्या आयुष्याला आलं. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील आणि तेव्हा कुठं तुम्हाला रिलीज होईल की हे कार्मिक आहे. जे मला पास्टमध्ये दिलं ते माझ्या फ्युचरला आत्ता मला हे परत मिळालं. जे मी आधी सोसलं किंवा आधी अगोदर मी माझ्या आयुष्यात त्रास सहन करून घेतला ते कुठंतरी या महिन्यामध्ये मला परत ते रिटर्न भेटताना दिसतंय. तरीसुद्धा सावध राहायचं आहे. तुम्हाला कुणावरती विश्वास ठेवायचा नाही. होता होईल तेवढं तुम्हाला सावरायचं आहे आणि तुमच्या जवळचीच लोकं तुम्हाला दंश करताना दिसत आहेत. जी लोकांवर तुम्ही विश्वास ठेवताय किंवा तुम्हाला एखाद्या समोरचा व्यक्ती, सपोज एखादी बहीण मांडलेली असेल, भाऊ मांडलेला असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, नवरा असेल किंवा सासू सासरे, आई वडील कोणही असेल, पण या महिन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी थोडासा तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतायत आणि अविश्वास होतोय, तुमचा विश्वासघात होतोय. अशा काही गोष्टी तुम्हाला निदर्शनास येताना दिसत आहेत, जे की तुम्हाला त्यातून सुद्धा सावरायचं आहे. याला देखील तुम्हाला थोडासा बॅलन्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बाकी काही सुद्धा नाही. कारण तुम्हाला हे वर्ष थोडंसं शनिदोषाचं असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात सततच होत राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या पूर्ण वर्षामध्ये मी एक ट्रिक सांगते तुम्हाला की काळा धागा जो आहे तो तुम्हाला पायामध्ये वेअर करायचा नाही. पायामध्ये खूप जण बांधतात, पण डायरेक्ट मी नाही बोलू शकत की म्हणजे माझ्या संपर्कात असे खूप जण येत असतात. घरी पण क्लायंट खूप येत असतात किंवा कुठे गेलं तरी मला ओळखतात लगेच लोक. कारण माझ्या फेसवरून नाही ओळखत, पण हे जे आहे ओम नमो आदेश यावरून मला प्रत्येकजण ओळखत असतं की हा बाबा ही ताई आहे. मग लगेच मला ओळखतात. कारण हे ओम नमो आदेश जेव्हा बघतात ना तेव्हा त्यांना कळतं की हे यूट्यूब चॅनलवरती आहेत आणि ह्या ताई आहेत. मग ते मला लगेच म्हणतात, विचारतात तुम्ही अश्विनी आहे का, अश्विनी मोहिते आहे का. तर तेव्हा त्यांच्या बोलता बोलता त्या मला प्रॉब्लेम सांगाल तेव्हा खूप जणांच्या पायात सुद्धा मी धागा बघितलेला आहे, काळा धागा. पायात काळा धागा बांधू नका. शक्यतो शनिदोष ज्यांना सुरू आहे, शनिदोष आता कुंभ राशीला आणि सिंह राशीला सुरू आहे, पायामध्ये काळा धागा प्लीज बांधू नका. कारण ते शनिदोषाचं प्रतीक आहे. ते आपल्या हातामध्येच बांधायचं आहे. आणि जेंट्स लोकांनी उजव्या हातात आणि लेडीजने उजव्या हातात बांधायचं आणि जेंट्सने आहे ते डाव्या हातात बांधायचं आहे. आणि त्याची बांधण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. 7 वेळा त्याला रोल करायचा आहे आपल्या हातामध्ये. 7 वेळा रोल करायचा आहे. 7 गाठी मारायच्या आहेत आपल्याला आणि त्या प्रत्येक अमावस्येला ते आपल्यावरून सोडायच्या गाठी, कापायचं नाही. सोडायच्या गाठी त्या आणि आपल्यावरून त्या उतरवायच्या, जाळून टाकायच्या आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला दुसरा धागा 7 गाठी मारून 7 वेळा रोल करायचा आहे हातामध्ये आणि 7 वेळा त्याची गाठ मारायची आहे. सरगाठ मारली तरी चालेल, कारण तो आपल्याला बदलायचा आहे. त्यामुळे तो पूर्ण सुटायला देखील पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तो वेअर करायचा आहे. हा छोटासा उपाय जरी तुम्ही केला तर शनी दोषाचा कुठंतरी चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि जास्तीत जास्त सिंह राशीला, कुंभ राशीला, सिंह राशीचा आता व्हिडिओ सुरू आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की होता होईल तेवढं स्वामी सेवा जास्त करा, जास्त कंटिन्यू ठेवा, जेणेकरून तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी राहील आणि एक निगेटिव्ह शक्ती जी आहे ती कुठेतरी तुमच्या जवळ येणार नाही. एक सुरक्षा कवच निर्माण होईल आणि होतंच. स्वामी सेवा केल्याने आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टी आपल्यापासून लांब राहायला लागतात. पॉझिटिव्हिटी आपल्याला स्पर्श करायला सुरुवात होते. सुरुवातीला स्वामी सेवा करताना खूप त्रास होतो, पण जसं तुमचं 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 1.5 वर्ष किंवा 6 महिने जसं होतील तसं तुमच्या आयुष्यात एक मॅच्युरिटी येत जाते, एक एनर्जी येत जाते, एक चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात. तर तुम्हाला स्वामी सेवा सोडायची नाही, कंटिन्यू ती करत राहायची आहे. तर बघा, तुम्हाला अजून जर का एनर्जी बघायची असेल किंवा अजून काही सांगायचं असेल किंवा तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मला DM करा, ताई ह्या गोष्टीवरती मला व्हिडिओ बनवून पाठवा किंवा या गोष्टीवरती अशी एनर्जी आहे ती मला हवी आहे. खूप जण म्हणतात की ताई की स्वामी सेवेमध्ये अजून काय करावं किंवा अजून आमच्यासाठी काय तुम्ही सांगू शकता किंवा राशी थ्रू तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता किंवा नावावरून, प्रत्येकाच्या नावावरून जरी तुम्हाला प्रत्येक नावाची ओके, म्हणजे कसं सिंह राशीचा स्वभाव कसा, मेष राशीचा स्वभाव कसा, असं खूप सारे ऑप्शन आहेत. जसं तुम्हाला जर वाटत असेल की स्पेशली ताईंनी या विषयावरती व्हिडिओ बनवावा तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ
करून अपलोड करत राहीन. तुमची जी अपेक्षा आहे ती तुम्ही कमेंट नाही केली तर मला समजणार नाही की मला काय करायचं आहे. माझी जे रूटीन आहे ते मी करत जाणार, पण तुमच्याकडून तुमची अपेक्षा काय आहे. शेवटी मी तुमच्यासाठी चॅनेलवर येत असते. तुम्हाला काही गोष्टी समजाव्यात, चांगल्या गोष्टीचा अनुभव यावा यासाठी मी चॅनेलवरती येत असते. तर नक्कीच तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय पाहिजे आहे किंवा तुम्हाला काय हवं आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती. शेवटी आपल्या आयुष्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सपोज आत्ता मला माझ्या आयुष्यामध्ये हे टॅरो रीडिंग सोडून मला अजून काही नवीन तुम्हाला देता येईल हे माझ्या डोक्यात असतं. ते मी शिकत असते, ते मी माझ्या माइंडमध्ये घेत असते, ते स्वामींना मी सांगत असते, स्वामींना विचारत असते, परमेश्वरा देवा मला यापेक्षा अजून काहीतरी चांगलं दे, जेणेकरून मी माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांना किंवा तुझे जे सेवेकरी आहेत, स्वामी सेवेकरी जे तुझे आहेत त्यामध्ये मी तुम्हाला यामध्ये अजून तुम्हाला काहीतरी मी देत राहील. हे चालू आयुष्यामधलं रुटीन जे आहे ते मला हे आत्ता महत्त्वाचं आहे. तसं तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिव्य मेसेज, दिव्य संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूयात आता. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ स्वतःहून कार्ड आलेला आहे. मेसेज काय आहे आपण हे बघूयात. शेरावाली दुर्गा मातेचा मेसेज आहे. शुक्रवारी या नवरात्रीचे देवीला लाल चुनरी किंवा लाल ओटी, एखादी साडी लाल येणाऱ्या शुक्रवारी तुम्हाला जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेव्हा तुम्हाला या व्हिडिओ बघितल्यानंतरचा जो पहिला शुक्रवार येतोय त्या शुक्रवारी देवीला, दुर्गा मातेला किंवा आपल्या घरातल्या देवीला सुद्धा अर्पण केलं तरी चालेल. पण इथं जो ऑप्शन आहे तो दुर्गा मातेसाठी आहे. आपल्या गावामध्ये कुठेही दुर्गा माता असेल किंवा दुर्गा माता नसेल देखील पण आपली कुलदेवता किंवा आराध्य दैवत आपल्या गावामध्ये जे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला लाल फुलं अर्पण करायचे आहेत आणि लाल फुले अर्पण करून देवाला नतमस्त व्हायचं आहे. आपली अपेक्षा काय असेल तर ती सांगायची आहे. तर एनर्जी कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.